नमस्कार मित्रांनो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत 0 ते 18 वयातील जे विद्यार्थी ज्याचे आई किंवा वडील वारलेले किंवा दोन्ही पण वारलेले त्या विद्यार्थ्यासाठी काय करतं माहिती का शासन 2023च्या GR नुसार महिन्याला 2250 रुपये देत असतं। आणि त्याच्यानंतर जर समजा कोरोनामध्ये त्याचे आई वडील किंवा आई त्याच्यामध्ये किंवा वडील दोन्हीपैकी एक वारलेले असेल तर त्याला 4000 रुपये महिना हे गव्हर्नमेंट देत असतं। मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये एखादा अर्ध कोणी ना कोणतरी असतं किंवा जर असले तुमच्या गावामध्ये ज्याला या योजनेचा लाभ भेटत नाही तर ते याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागते ते पण बघू मित्रांनो आपण। तर बघा, जर समजा एक बालक असेल किंवा दोन बालक असेल, दोन्ही बालकाला अलग अलग पैसे भेटत असते मित्रांनो। एक जर असेल तर 2250, दुसरा जरी असला तरी त्याला 2250। आणि कोरोना काळामध्ये जर त्याचे पालक म्हणजे आई किंवा वडील जर वारले असेल किंवा दोन्ही जरी वारलेले असेल मित्रांनो तर त्याला 4000 रुपये महिना मिळतो। आता त्याच्यानंतर याच्यासाठी बाकीचे कागदपत्र काय काय लागते त्याच्यासाठी बघा, बाकीचे कागदपत्रामध्ये त्या बालकाचं आधार कार्ड आणि वडिलाचं आधार कार्ड लागतं, दोघांचे सुद्धा आधार कार्ड लागते मित्रांनो। त्याच्यानंतर शाळेचं बोनाफाईड लागतं, ज्या काही कोणत्या शाळेत शिकत असेल, जिल्हा परिषद असो किंवा इंग्लिश असो, कोणती शाळा असो त्या शाळेत जर शिकत असेल तिथून तुम्हाला बोनाफाईड घ्यावं लागेल। त्याच्यानंतर बघा, तहसीलचे उत्पन्न काढावं लागेल। तुम्ही कोणत्या एखाद्या शिक्षण सेंटरवर जा किंवा माई सेवा केंद्रावर जा, तिथं तुम्हाला ते उत्पन्न काढून देतील मित्रांनो। त्याच्यानंतर मृत्यूची नोंद असलेले प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये भेटत असतं, तुम्हाला तिथून ते मिळून जाईल मित्रांनो। जरी नसलं तर तिथून काढा आणि ते तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही त्या फॉर्मला जोडून देऊ शकता। त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत म्हणून घेऊ शकता किंवा स्वयंघोषित सुद्धा लावू शकता। त्याच्यानंतर त्या पाल्याचं बँक पासबुक लागेल तुम्हाला। जो कोणता तुमचा पालक असेल त्याचं समजा ते वय बसत नसलं तर तुम्ही त्याचं जॉईंट अकाउंट खोलू शकता, ते सुद्धा त्याला चालतं मित्रांनो। त्याच्यानंतर मृत्यू अहवाल तो सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत मधून भेटत असतो। त्याच्यानंतर राशन कार्ड पण लागतं आणि त्याच्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका जे असेल त्याच्यासोबत एक तुमच्या घरासमोर उभा राहून फोटो काढावा लागतो आणि तो फोटो त्या फॉर्मला चिटकावा लागतो। त्याच्यानंतर आता ही योजना मंजूर कोण करतं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो। त्यांनी लाभार्थी व पालकांसह सुनावणी घेतल्यानंतर मंजुरीनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत योजनेची अंमलबजावणी होते। त्याच्यानंतर मित्रांनो डबल एकदा अधिकारी तुमच्या घरी येऊ शकते शहानिशा करायला, चौकशी करायला असं होऊ शकतं। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर केला जाऊ शकतो। त्याच्यानंतर जर समजा तालुका स्तरावर तुम्हाला कोणाला संपर्क साधायचा असेल तर तालुका स्तरावर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊ शकता तुम्ही। अंगणवाडी ऑफिस जास्त पंचायत समितीमध्ये तिथं जायचं, तिथं चौकशी करायची, तिथं तुम्हाला तो फॉर्म भेटू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो फॉर्म भरू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर डबल पर्यवेक्षिका व एकात्मिक बालविकास कार्यालय हे सुद्धा तुम्हाला काय करू शकतं, माहिती देऊ शकतं मित्रांनो। आणि तिथं तुम्हाला फॉर्म भेटू शकतो, तुम्ही तिथून फॉर्म घ्या आणि खेड्यातील असेल तर तुम्ही सरळ सरळ अंगणवाडी सेविकेकडे जा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल मित्रांनो, जरी तुमच्या घरी कोणी नसेल तरी पण तुमच्या आजूबाजूला जे गरजू असेल मित्रांनो त्याला नक्की व्हिडिओ शेअर करा, तुमच्यामुळे कोणाचा तरी फायदा होईल। धन्यवाद।